चांगले विचार। जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा त्या व्यक्तीचा आनंद आपला आनंद असतो। या भूतलावर सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात। तुम्ही जमलेच तर कधी दुसऱ्यांसाठी जगून बघा। आपल्या आयुष्यात चांगली माणसे असणे म्हणजे खरा आनंद होय। आयुष्यभराचा ठेवा असतो तो आनंद जो दुसऱ्यांना मदत करून मिळतो। सतत आपले कार्य करत राहणे हाच आपला आनंद होय। हास्य ही परमेश्वराने दिलेले अशी गोष्ट आहे जी आपण कितीही खर्च केली तरीही संपत नाही। प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्यायला शिका। गमावलेल्या सुखाकरिता नाराज होण्यापेक्षा छोट्याशा गोष्टीत आनंद शोधायला शिका। प्रत्येकाचे गुण दोष आपण काढत बसलो तर आपण आनंदाने जगू शकणार नाही। तुमच्याकडे काय आहे काय नाही यापेक्षा तुम्ही कसे आहात, तुमची वागणूक कशी आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे। यामुळेच दुसऱ्यांचा आयुष्यात आनंद आणू शकता। आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्या कठीण काळात आपल्या सोबत असणे म्हणजे सर्वात मोठा आनंद होय। हेही दिवस निघून जातील, नवे दिवस लवकर येतील। हेही भोग सरतील, नवे सुखी येईल। मनुष्याच्या जीवनात आनंद हा अमृता समान आहे। अमृत प्राप्त करून घेण्यासाठी सागर मंथन करणे गरजेचे आहे। आनंद रूपी अमृत मिळवण्यासाठी दुःखाचे मंथन करणे आवश्यक आहे। आपल्या प्रिय व्यक्तीला बघून आनंद सहजच मिळतो। तुम्ही दुःख कधी मौल्यवान दागिन्यासारखे घालून मिरवू नका। जर काही दुसऱ्याला द्यायचेच असेल तर आनंद द्या। आपण दुसऱ्यांकडून आनंदाची अपेक्षा करतो कारण दुःख तर आपल्याकडेही भरपूर आहे। जेव्हा व्यक्तीच्या इच्छा महत्त्वाकांक्षा वाढू लागतात तेव्हा आयुष्यातील आनंद घटू लागतो। प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच घडत असते। कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते तर कधी ती इतरांचा चांगल्यासाठी घडते। मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।